नमस्कार. मला गेल्या इतक्यात अनेकदा खूप लोकांचे फोन येत आहेत, नागरिकांचे फोन येत आहे की घरोघरी स्मार्ट मीटर लावणं चालू आहे आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांच्या लक्षात येत आहे की आपली कुठेतरी पैशाची लूट होत आहे. कारण की जुनं मीटरचं जर आपण रिडिंग बघितलं आणि स्मार्ट मीटर ज्याच्या घरी लागलेलं आहे त्याचं रिडिंग जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्याच्यात तफावत आढळून आलेली आहे. अनेक नागरिक मला फोन करत आहे. हिंगणघाट शहरातून फोन आलेले आहे, समुद्रपूर तालुक्यातून फोन आलेले आहे, सिंधी रेल्वे या भागातून फोन आलेले आहे. तर यासाठी आपण सर्व जनतेने आवाज उचलला पाहिजे आणि मला सुद्धा त्यांनी सर्व जनतेने आग्रहाची विनंती केलेली आहे का तुम्ही भाऊ समोर पुढाकार घ्या. तर या सर्व लोकांची सूचना माझ्यापाशी आल्यानंतर मी सुद्धा त्याची स्टडी केलेली आहे. त्या स्मार्ट मीटर मध्ये असं आहे की तुमचं जर रिचार्ज पैसे संपले, जसं मोबाईलमध्ये रिचार्ज संपलं तर मोबाईल बंद पडतो, तसे याचे पैसे संपले तर ऑटोमॅटिक ते मीटर बंद पडतील. जुनं कसं होतं की आपलं जे पहिलं मीटर होतं त्याच्यात आपल्याला सूचना दिल्या जाय, 1 महिन्याची आणखी कालावधी वाढवून दिल्या जाय. तो एमएससीबीचा अधिकारी माणूस येत होता, कर्मचारी, आणि तो आपला बंद करत होता. तर कुठंतरी लोकांना याच्या माध्यमातून, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून त्रास होत आहे आणि हा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. म्हणून यासाठी तुकडोजी पुतळा चौक इथनं सर्व नागरिकांचं निवेदन राहणार आहे. हे कोणत्या पक्षाचं निवेदन राहणार नाही आहे. म्हणून मी आवाहन करतो सर्व सामान्य जनतेला, या नागरिकांना, या क्षेत्रातल्या नागरिकांना की आपण सर्व लोक मिळून स्मार्ट मीटरची सक्ती तुम्ही आमच्यावर करू नये. स्मार्ट मीटर बद्दल तुम्ही जोर जबरदस्ती करून आमच्या घरी लावू नये. यासाठी म्हणून निवेदन देण्याकरिता एमएससीबी तुकडोजी चौक तर आपल्याला एमएससीबी ऑफिस पर्यंत पायदळ जाऊन निवेदन द्यायचं आहे. त्या निवेदन देण्याकरिता सर्व नागरिकांनी या निवेदनासाठी देण्यासाठी 8 तारखेला 11 वाजता 8 तारीख 11 वाजता सर्व लोकांनी तुकडोजी चौकात उपस्थित राहून आपण निवेदनासाठी सहभागी व्हावे. धन्यवाद.